सर्व पत्रकार मित्रांचा मी मनापासून स्वागत करतोय का आपण अनेक पत्रकार बांधवांनी प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, याच्यामधून अनेक सूचना शेतकऱ्याच्या अडीअडचणी आपण मांडतात आणि त्या शेतकऱ्याच्या अडीअडचणी कशा दूर व्हाव्या त्यासाठी काय आपल्याला संयुक्त करता येईल का हे दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतला का चारही विद्यापीठ आणि आमचा पाचवा जो आहे अकोला येथे महाबीजचा एक आगळा वेगळा उपक्रम काय त्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये केलं। चारही विद्यापीठाच्या माध्यमातून जे जे नवीन वाहन आले असतील, त्यांनी प्रपोज केले असतील, त्यांनी मांडणी केली असतील आणि याला अंतिम रूप दिल्यानंतर आपण काय केलं, कोणते सोयाबीनच्या वाहनाला काय डिमांड आहे, कापसाच्या वाहनाला काय डिमांड आहे, कोणते असे वाहन आहेत का ज्याच्यामुळं कमी पाण्यामुळं जास्त पीक येऊ शकतो, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न येऊ शकतो, अशा ज्या नाविन्यपूर्ण एक आमच्या सायंटिस्ट असतील, आमचे संशोधक असतील, प्राध्यापक असतील, त्या ठिकाणचे VC असतील, यांनी आपल्या स्तरावर जे जे तयार केलेले ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं हा याच्यामधला प्रमुख दृष्टिकोन आहे। एकच जागेवर चारही विद्यापीठाचे जे जे संशोधन केलेले वाहन आहेत, नवीन बियाणे आहेत, नवीन आपण पाहतो काही रोप तयार केले, त्याच्या माध्यमातून काही 125 दिवसाचा कोणता एखादा पीक असतो, एखादा 100 दिवसाचा असतो, एकदा 160 दिवसाचाही असतो। या कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेण्यासाठी चारही विद्यापीठांनी आमच्या काय काय केलेलं आहे याची माहिती शेतकऱ्यापर्यंत जावी हा दृष्टिकोन समोर ठेवून पहिल्यांदा तालुका स्तरावर इतका मोठा तालुका आमचा जो आहे सिल्लोड हा औरंगाबाद जिल्ह्यामधला तालुक्याला जे आजूबाजूचे आपण खानदेश बघितला तर तिथून 40 किलोमीटरवर खानदेश आहे, 50 किलोमीटर अंतरावर विदर्भ लागतो आणि उत्तर महाराष्ट्र या तिघामधला एकंदरीत पाहिला तर एक सेंटर असल्या कारणाने आपण त्या ठिकाणी रोड रस्ते सर्वाची सुखसुविधा आहे। ज्या काही कंपन्या प्रायव्हेट कंपन्यांनी आपले जे बियाणे त्यांनी तयार केलेले याचीही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी। मला असं वाटतंय की या 5 दिवसामध्ये 10 लाख शेतकरी याचा पूर्ण पाहणी घेतील, माहिती घेतील आणि याच्यामध्ये अजून एक विशेषता आहे का शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी ज्या ज्या अडीअडचणी येतात त्यांचे प्रश्नाची उत्तरं आमचे विभाग प्रमुख, आमचे जे काही जबाबदारीने ज्यांच्याकडे विभाग दिलेले आहेत विद्यापीठाच्या चारही विद्यापीठामध्ये हे लोकांसमोर मांडतील आणि त्या शेतकऱ्यासमोर मांडले शेतकऱ्यांचे काही अडीअडचणीचे प्रश्न त्याचे उत्तरही देतील। अशा पद्धतीने याला सोबत जोडून आपण हे पहिल्यांदा करू लागलो का ग्रामीण भागामध्ये चारही विद्यापीठांनी गेल्या 10 वर्षामध्ये काय केलं, कारण की 10 वर्ष अगोदरचे शेतकरी त्यावेळची शेती पिकवण्याची पद्धत आणि आजची नवीन टेक्नॉलॉजी ही आपल्याला त्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केल्यानंतरच त्याला ॲक्च्युअल त्या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आपण त्यासाठी लागणारे अवजार ट्रॅक्टरमधले 4 पार्ट वेगवेगळे आहेत। मोठा ट्रॅक्टर ज्याचे हॉर्स पॉवरनुसार ज्याला जे लागतं कमी लेबरमध्ये जास्त शेतीचे काम कसे करता येईल त्याचाही मशिनरीच्या सर्व प्रदर्शन त्या ठिकाणी ठेवण्यात येईल। नवीन अवजार स्थानिक लेवलवर काही लोकांनी आपल्या आपल्या लेवलवर त्यांचे अवजार तयार केलेले, जसं विदर्भाचं वेगळे अवजार आहेत, काही अवजार मराठवाड्यामध्ये, काही पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र वेगवेगळे आहेत, कोकणमधले वेगळे आहेत, परंतु या सर्वाचा एक ठिकाणी आणल्यानंतर त्या शेतकऱ्याला कसा फायदा होऊ शकतो हे आपला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे आणि ही पार्श्वभूमी जोडण्यासाठी आमचे सचिव महोदय आणि आयुक्त महोदय यांनीही महत्त्वपूर्ण गेल्या 15 दिवसापासून याचा सर्व संपर्क करून 612 स्टॉल त्या ठिकाणी लागणार आहेत। म्हणजे आपण अंदाजा लावू शकतात का 10 एकर जमीनमध्ये त्याचा आपण पूर्ण विस्तारित केलेला आहे। त्याचा हा आपल्याला एक दिल्या जाईल। याच्यामध्ये सर्व सिस्टीम आम्ही दाखवली, कशा सिस्टीमने स्टॉल राहणार आहे, कसे राहणार आहे, ओपन हॉल कुठे राहणार आहे, शेतकऱ्याचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणता हॉल राहणार आहे, शेतकरी जे प्रश्न विचारतील त्याचे उत्तरं कुठे दिली जाईल, अशा पद्धतीचा हा कृषी प्रदर्शन। याच्यामुळं मला असं वाटतंय का महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक नवा
आपण महाराष्ट्र सरकारकडून अशी जागा उपलब्ध करून दिली की त्या मार्केट एखादा व्यापारपेठ असतो आणि त्या व्यापारपेठमध्ये वेगवेगळे व्यापारी जमा होतात, तसे शेतकऱ्याच्या निगडीत शेतकऱ्याचे संबंधित शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची चांगली क्वालिटीची व्यापार टाईप शेतकरी कशी शेती करू शकतात, स्प्रिंकलर असेल, वॉटर गन असेल किंवा ठिबक असेल, आपण पाहतो आता पद्धत वेगवेगळी आलेली आहे। ही सर्व पद्धतमध्ये आपण कुठं कोणती सवलत देतो, ग्रामीण भागामध्ये SC आणि ST यांना 90% पर्यंत सवलत आहे, पण त्या सवलतीचा लाभ त्या बांधवाला माहिती मिळावी त्यासाठी तंतोतंत त्यांना त्या ठिकाणी माहिती दिली जाईल। काही ठिकाणी 60% आपण अनुदान देतो, काही ठिकाणी 80% अनुदान देतो। वेगवेगळ्या आपण पिकावर पाहिलं तर याचा जे आहे सत्यता समोर लोकांची येत नाही। अनेक लोकांना योजनाही माहीत नसतात, तर 10 लाख शेतकऱ्यांनी ती योजनेची माहिती घेऊन गेले तर महाराष्ट्रभरामधून लोक येतील। तसं आमच्या डिपार्टमेंटनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला मी विनंती केली, उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती केली, तेही 1 तारखेला कदाचित त्यांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री महोदयांनी होकार दिलेला आहे। ते आल्यानंतर त्यांच्या समोरही आपल्या महाराष्ट्राच्या 4ही विद्यापीठामध्ये काय केलं, आपण कसे आपले शास्त्रज्ञ, कसे आपले संशोधक, कसे आपले प्राध्यापक, तिथलचे आपल्या VCच्या अंतर्गत काम करणारे वेगवेगळे डिपार्टमेंट यांनी काय केलेलं आहे ही माहिती शेतकऱ्यापर्यंत जावी, शेतकऱ्यांना मिळावी। हा आमचा टप्पा 1 मध्ये पोखराच्या आपण 15 जिल्ह्यामध्ये काय केलं, 15 जिल्ह्यामधली त्यावेळची 15 म्हणजे 4 वर्ष अगोदरची परिस्थिती आणि या 4 वर्षामध्ये आपण 4000 कोटी रुपये जे खर्च केले, त्या 4000 कोटी खर्च केल्यानंतर त्या गावामध्ये काय बदल झाला त्याची फोटोग्राफी, तिथलची त्या ठिकाणची पूर्ण माहिती तंतोतंत मिळेल। टप्पा क्रमांक 2चा आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती केली, त्यांनी त्याला तत्वता आम्हाला सांगितलं की याचा पूर्ण अभ्यास करा, याचा पूर्ण रिपोर्ट तयार करा, याची पूर्ण परिस्थिती तयार करा, कारण की वर्ल्ड बँकेशी हात जोडलेला आहे। वर्ल्ड बँकेकडून आपण त्यांच्याकडून कर्ज घेऊन 10,000 कोटी रुपयापर्यंत मिळावं अशी अपेक्षा आमची आहे आणि ती अपेक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला तशा सूचनाही दिल्या का टप्पा क्रमांक 2 द्यायचा, कितीचा द्यायचा, कसं द्यायचा, याचे फायदे काय आहे, कशा कशा पद्धतीने महाराष्ट्रातला शेतकरी सक्षम होईल, महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला आपण जे जे अनेक याच्यामध्ये जे फायदे आहेत, ट्रॅक्टरपासून अवजारापासून तर नेट शेडपासून तर खाली ज्या ज्या अत्याधुनिक पद्धतीची शेती आहे त्या ठिकाणी त्यांना मिळावी। गोडाऊनच्या सबसिड्या, गोडाऊनमध्ये किती माल, किती तयार झालेला माल त्या गावामध्ये कसा साचता येईल, मंदीच्या पिरियडमध्ये तो ठेवता कसा येईल, तेजीमध्ये त्याला विकता कसा येईल, शेतकरी बांधवांच्या या छोट्या छोट्या अडचणी आहेत। 1 दिवस बळीराजासोबत आम्ही हा एक उपक्रम राबवला। 4116 गावांना आतापर्यंत आमचे कृषी विभागाचे अधिकारी, मी स्वतः सचिव महोदय, आम्ही ही ग्रामीण भागामधल्या, मी तर मेळघाटवरून सुरुवात केली, साहेबांनी कोकणच्या पट्ट्यातून सुरुवात केली, आयुक्तांनी मध्य महाराष्ट्रामधले काही गावांना भेटी दिल्या, अशा सर्व लोकांनी आम्ही भेटी दिल्यानंतर त्याच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या का त्या शेतकरी बांधवांना काय अडीअडचणी, कर्ज घेण्यासाठी अडीअडचणी येते का, कर्ज घेतल्यानंतर त्याला परत करण्यासाठी जे तारखेला द्यायचं आहे त्याला अडीअडचणी येते का, मार्केटमध्ये त्याचा माल विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, लोकल मार्केट असेल, त्याच्यामध्ये काही अडचणी येतात का। आमच्या कृषी विभागाच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी वेगवेगळ्या शहरामध्ये आहे, त्या शहरामधल्या जमिनीवर आपण काही नवीन मार्केट शेतकऱ्याच्या मालाला विकण्यासाठी तिथे व्यवस्था करू शकतो का, हे सर्व आम्ही जनतेच्या शेतकऱ्या बांधवांच्या समोर आमचा माहिती मिळेल आणि त्यानंतर मग महाराष्ट्र सरकारमध्ये त्याला कॅबिनेटमध्ये आपला प्रस्ताव येईल, कॅबिनेट त्याला मंजुरी देईल। भविष्यामध्ये आमचा एकच धोरण आहे की शेतकरी हा 2 पिकं घेणारा कसा होईल, 1 पिकाच्या ऐवजी 2 पिकं, 2 पिकाच्या ऐवजी शॉर्ट पीक जे घेतो आपण 120 दिवसाचा, 130 दिवसाचा, ते 3 पिकं आपण घेऊ शकतो। अशा पद्धतीने त्यांना ठिबक, स्प्रिंकलर, वॉटर गन, बाकी ज्या सवलती द्यायच्या आहेत त्या सवलतीच्या बद्दल दिलेल्या सवलती, त्याच्यामधून झालेला परिणाम भविष्यामध्ये जी आता 10 वर्ष अगोदरची शेतीची परिस्थिती होती आता ती परिस्थिती नाही आहे। नवीन परिस्थिती, नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे त्यांना मदत करावं लागेल। सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून काही त्यांना देता येईल, राज्य सरकार देईल, त्याचा स्वतःचा काही राहील। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्या करू नये
यासाठी अनेक उपाययोजना त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दाखवता येईल, त्याला सक्षम करता येईल, त्याच्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी खरं म्हणजे ही पहिल्यांदा 4 विद्यापीठ आणि एक महाबीज कंपनी आणि हजारो लोकांना आम्ही निमंत्रित केलं, पण त्यामधले 616 लोकांनी कन्फर्मेशन दिला, तितके स्टॉल त्या ठिकाणी राहणार आहे। आणि याच्या सोबतच आम्ही क्रीडा हाही त्याला सोबत जोडून त्या ठिकाणी सिल्लोड फेस्टिवल करता येईल का त्याचाही विचार केला आणि सिल्लोड फेस्टिवल आम्ही त्या दिवशी साजरा करणार आहे। म्हणून शेतकरी आल्यानंतर त्यांना कुठेतरी पूर्ण पाहिल्यानंतर मनोरंजनासाठी त्याची इच्छा असली तर ते पाहिल। स्पोर्ट्स आहे, स्पोर्ट्स यासाठी आहे का वेगवेगळे जे खेळ आहे आपले ग्रामीण भागामधले, खरं म्हणजे कबड्डी असेल, कुस्ती असेल किंवा बैलगाडीची शर्यत असेल, अशाही काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संबंधित अशा क्रीडा आणि क्रीडा महोत्सवाला जोडून आपण जे सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहेत त्या कार्यक्रमामध्येही आम्ही प्रमोद सरकटे साहेबांच्यावरती जबाबदारी दिली, तीही ते जबाबदारी पार पाडू लागले। ते आहेत, ते इथं त्यांची मार्गदर्शन माहिती तुम्हालाही देतील का कशा पद्धतीने, म्हणजे फक्त शेतकरी आल्यानंतर शेतीचे पाहिल्यानंतर त्याला कुठं एंटरटेनमेंट पाहिजे, त्याला थोडा मनाला शांती मिळण्यासाठी एखाद्या मराठी गीत, मराठी कार्यक्रम, मराठी संस्कृती कशी राहील ही त्यांच्यासमोर आपल्या ग्रामीण भागाच्या क्रीडा स्पर्धा कशा घेता येईल हे पहिल्यांदा तिघही जोडून आम्ही कार्यक्रम घेऊ लागलो। या कार्यक्रमाच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे का आपला महाराष्ट्रामधला शेतकरी विशेषतः जो ग्रामीण भागामध्ये मराठवाडा आणि विदर्भ आणि काही उत्तर महाराष्ट्र याच्यामधले काही जिल्हे आमच्या ज्या जवळ आहे ते शेतकरी याचा मोठा लाभ घेतील आणि मोठा फायदा घेतील। ते पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की याचा परिणाम पुढच्या भविष्यामध्ये 1 वर्षामध्ये हे जे काढलेली वाहन आहेत, अनेक प्रायव्हेट कंपन्या त्या ठिकाणी येणार आहे आणि विशेष याच्यामध्ये अजून एक ड्रोन जो आपण आता ड्रोनने शेती करण्यासाठी शेतीची फवारणी असेल, शेतीमधली परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी नॅनो युरिया आपण त्याच्याशी इफकोशी आम्ही टायअप केला आणि त्या माध्यमातून आता ते 7-8 ड्रोन राहुरी विद्यापीठाकडे आणि परभणी विद्यापीठाकडे ती जबाबदारी दिली। त्यांचेही राहुरी विद्यापीठामध्ये एखादा आपला कमी पैशामध्ये चांगला गॅरंटेड ड्रोन तयार करून दिला तर तो शेतकरी बांधवांना त्याचा एक ऑपरेटर राहील, तो ऑपरेटरला पायलट किंवा ऑपरेटर आणि त्या माध्यमातून आपल्याला कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना ज्या अनेक वेळेस तुम्ही पाहिला कधी लष्कर अळी आली, कधी बोंड अळी आली, कधी गोगलगाय आला, असे इतके रोग येतात अचानक तर त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला लेबर प्रॉब्लेम असतो, मॅनपॉवर मिळत नाही। ह्यासाठी आम्ही असं नियोजन केलं की ड्रोनच्या माध्यमातून तात्काळ आलेल्या रोगावर त्या ठिकाणी ड्रोनची फवारणी केली, ड्रोनने फवारणी केली तर तात्काळ त्याला कंट्रोल करू शकतो आपण आणि कंट्रोल केला तर शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही। त्यासाठीही आम्ही त्या ठिकाणी ॲक्च्युअल शेतकऱ्याला पाहायला मिळेल का कसे ते ड्रोन आहे, काय त्याचे फायदे आहे, किती फायदे आहेत, हे सर्व टप्प्याटप्प्याने त्याला एक गोष्टीची आपण कधी माहिती दिली। अनेक त्याच्यामध्ये आम्ही ज्या प्रायव्हेट कंपनी आहेत ज्यांनी नवीन व्हरायटी तयार केलेली आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्या सरकारच्या विद्यापीठामध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी आपल्या लोकांनी जे नवीन आणलेलं वाहन आहे हे दोघंही जनतेच्या शेतकऱ्यांच्या समोर येईल आणि त्याच्यामधले त्याच्या इच्छेनुसार त्याला जे काही त्याची आवड निवड करण्याचा अधिकार त्या शेतकरी बांधवाला आहे, परंतु जोपर्यंत त्याला माहिती मिळणार नाही ही माहिती देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। याला आपण सर्वांनी प्रसिद्धी द्यावी ही विनंती करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही तिघही पहिल्यांदा आपल्या या प्रेसमध्ये सचिव, आयुक्त आणि मंत्री आले, त्याबद्दल आपण याचा सर्व आमच्या या गोष्टीला प्रसारण देताना, प्रचार करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या सर्वांनी याला प्राधान्य द्यावं हीच आपल्याला या निमित्ताने विनंती करण्यासाठी आम्ही ही प्रेस आजची बोलवली। नाही, मी पहिलेच बोललो का माझा मतदारसंघ जो आहे तो योगायोगाने तिन्ही विभागाशी जुडलेला आहे। एकीकडे तुम्ही पाहिलं 40 किलोमीटर अंतरावर विदर्भ आहे, 40 किलोमीटर अंतरावर उत्तर महाराष्ट्र आहे। अशा परिस्थितीमध्ये खानदेशपासून तर विदर्भापासून तर उत्तर महाराष्ट्रापर्यंत सर्वाला एक शेवटचा असल्या कारणाने योगायोग त्याला
आपण जोडू लागले तर ते माझ्या त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आपल्याला विनंती यासाठी आहे का तो योगायोगाने माझा गाव तिथे आहे, तो कदाचित दूर असता तर याचा फायदा मी परंतु याच्यानंतर हा पहिला प्रयोग आहे. हा एकदा सक्सेस झाला का मग प्रत्येक वर्षी आपण अशा पद्धतीचा महोत्सव आपण प्रत्येक तालुक्यात आपल्या महाराष्ट्राच्या चारी बाजूचे तालुके निवडताना याचीही दक्षता घेऊ. पण पहिले आमच्यासोबत आमचा फेस्टिवल आहे, आमचा सिल्लोड फेस्टिवल जो आहे तो सिल्लोड फेस्टिवलमध्ये 5 लाख लोक येतात. त्या 5 लाख लोकांना याचा फायदा मिळावा असं त्याला दोघाला जोडण्यात आलं. क्रीडाप्रेमी ते क्रीडासाठी तिथे येतात. हे प्रत्येक वर्षासाठी सिल्लोड फेस्टिवल 1 ते 10 तारखेमध्ये चालणार आहे. त्या 1 ते 10 मध्ये जे लाखो लोक येणार आहे त्या लाखो लोकांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी दोघांना त्याची माहिती तंतोतंत मिळावी, अचूक मिळावी, यासाठी सिल्लोड काय फक्त मंत्र्याचा गाव आहे म्हणून निवडणार नाही, पण सुरुवात कुठून तरी करावी लागते. आणि ती सुरुवात कुठून तरी केली तर ही सिल्लोडमधून केली. या सिल्लोडमध्ये केल्यानंतर प्रत्येक वर्षी हा असा बदलता जाईल. याच्यानंतर दुसऱ्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी दुसऱ्या आता मराठवाड्याचा हा पार्ट झाला का विदर्भामध्ये जाईल, उत्तर महाराष्ट्रामध्ये कोकणमध्ये जाईल. जसं आमच्या युनिव्हर्सिट्या पाहिल्या असेल आपण का युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक वर्षाला आम्ही जसं आज कोकण विद्यापीठामध्ये त्या ठिकाणचा कार्यक्रमाचा मी उद्या सुरुवात करून आलो. तिथे वर्षाप्रमाणे पण पहिले कुठेतरी ते चालू झालं असेल आणि त्यानंतर फिरता कोकणला कधी कधी मराठवाड्याला, कधी उत्तर महाराष्ट्राला, कधी पश्चिम महाराष्ट्राला असा तो फिरता आहे. याच्यामध्ये माझा वैयक्तिक एकच हे आहे का माझ्याकडे लाखो लोक जे हे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्पोर्ट्ससाठी येतात त्यांनाही त्याचा लाभ मिळावा आणि शेतकरी बांधवांचा हा जो उपक्रम कुठेतरी सुरुवात करायचा आहे त्याची सुरुवात सिल्लोडवरून केली. याच्या पाठीमागं दुसरा कोणताही कारण नाही. जी नाही, नेमकी महाराष्ट्रातली जी वस्तुस्थिती अशी आहेत का आपण त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांशी चर्चा करतो, त्या ठिकाणी एक मुक्काम करतो. दुसऱ्या दिवशी आम्ही ती गाव फेरी करतो. गाव फेरी केल्यानंतर त्याच्या रीतिरिवाजप्रमाणे कसा शेतकऱ्याचा जो दिनचर्या सुरू होतो 5 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत, सकाळच्या 5 पासून 8 पर्यंत त्याला ज्या येणाऱ्या त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग एक ग्रामसभा घेतो आणि ग्रामसभेमध्ये त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना 100 दिवसामध्ये हे जे जमा झाला. आता याच्यावर 4 लोकांची आम्ही कमिटी मुख्यमंत्री महोदयांकडे देणार आहोत आणि त्या वाटतं अध्यक्ष जे आहे ते आपले गोयल साहेब 1 आणि त्यानंतर दांगट साहेब 2, माहिंदे साहेब 3 आणि कृषी आयुक्त आणि त्याच्यावर मग सर्व हे रिपोर्ट जमा होईल. आणि या रिपोर्टामध्ये आपण गेल्यानंतर 1 दिवस बळीराजासोबत काय काय अडचणी येतात बळीराजाला त्या अडीअडचणीवर बी मात आपल्याला उपाययोजना करण्यासाठी ही कमिटी आम्हाला सुचवतील, सूचना देतील. त्यांच्याकडे 4000 गावाचा जो काही डेटा आमच्याकडे जमा झालेला आहे ती माहिती त्या अधिकाऱ्यांचा अभिप्रायासहित येईल आणि त्याची स्क्रुटनी होईल. मग त्याच्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट त्याच्यावर अंतिम निर्णय घेईल. मला असं वाटतंय का हो नाही, मी तुम्हाला त्याची माहिती मी आताच कंपन्याच्या मीटिंग घेऊनच आढावा घेऊन इथे आलो. 5ही कंपन्यांनी 98% पर्यंत त्याचा जो आकडे आहे ते डिसाईड केले. आता मी आज जी 5 कंपन्याच्या माध्यमातून आपण जो रिपोर्ट घेतलेला आहे त्या रिपोर्टमध्ये 24,000 नाही आपण 23 तुमच्या याच्यामध्ये चूक झालेली आहे. आपण एकूण आपल्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले आहे या अर्जामधून सर्व अर्जाची छाननी केल्यानंतर या छाननीनुसार त्यांची नुकसान भरपाई देण्याचा पीक विमा कंपनीला आम्ही जे आदेश दिला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी 2,313 कोटी रुपये इतके त्यांना नुकसान भरपाई देण्याचा निश्चित केलेला आहे. त्याचा सर्व पंचनामे गिंचनामे होऊन त्यांची सर्व फॉर्मॅलिटीज पुरी होऊन त्यांनी आत्तापर्यंत जे वाटप केले ते वाटप केलेले 19
1902 कोटी इतके केलेले आहेत आणि प्रलंबित जे आहे त्याचे 411 कोटी रुपये राहिलेले आहेत. मी तुम्हाला गॅरंटीने हे जे आकडे सांगू लागलो, हे आकडे त्यांच्याकडून मी माहिती घेऊन आताच त्याचा आढावा घेतला. सचिव महोदय होते आणि आयुक्त महोदय होते यांच्या समोर. आता याच्या व्यतिरिक्त, कारण की आम्हाला ही पुढं अधिवेशनाकडे जाण्याच्या पूर्व तयारी करून आम्ही आमचे पूर्ण डिपार्टमेंटच्या आमच्या विभागाच्या ज्या अडीअडचणी होत्या त्याची तंतोतंत माहिती घेतली. मला असं वाटतंय का जे आलेले अर्ज ऑफलाईन ऑनलाईन मधला एकही नुकसान झालेला शेतकरी नुकसानपासून वंचित राहणार नाही. नाही, आपल्याकडे जे 52 लाख लोकांनी अर्ज केले होते ऑफलाईन आणि ऑनलाईन, त्याच्यामधले 49 लाख शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई देण्याचा निश्चित झालेला आणि त्यांची कंपनीनेही मान्य केलं. त्यांना आता राहिला 2% पैसे हे शेतकरी बांधव भरतो आणि 98% महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार भरतोय. असे हे 100 कोटी रुपये, हे 100% पैसा आपला जमा होतो. त्यापैकी आम्ही जे त्यांना दिली होती रक्कम, ती रक्कम आपण त्यांना 2313 कोटी 82 लाख इतकी दिलेली, जी निश्चित केलेली नुकसान भरपाईची रक्कम आहे. आणि हे सर्व हप्त्यामध्ये जे त्यांना दिलेले आहे ते 4414 लाख रुपये इतके दिलेले आहे. हे दिलेल्या विम्याच्या हप्त्याच्या माध्यमातून आलेले अर्जवाले एकही शेतकरी नुकसानपासून वंचित राहणार नाही. त्यांचे भरलेले पैसे, काही शेतकरी बांधवांनी वेगवेगळे पैसे भरलेले, वेगवेगळे अर्ज केलेले आहेत. जसा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक TV मध्ये आणि बातमी आली होती आणि वर्तमानपत्रामध्येही छपला होता का याचे होते, मला वाटतं परभणीचे, का त्यांना पैसे कमी आले. ते पैसे कमी येण्याचे त्यांनी 4 अर्ज केलेले. 4 अर्ज केल्यानंतर त्याची आलेली जी आकडेवारी आहे, ती आकडेवारी त्यांनी जे शेवटचा आकडा आहे तोच दाखवला. मी काही शेतकरी बांधवांच्या विरुद्ध बोलायला नाही, इथं मी त्यांचा पुरा सन्मान ठेवून बोलतोय का 1000च्या पेक्षा कमीही कोणत्याही शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये नुकसान देता येणार नाही याची दक्षता पीक विमा कंपन्यासहित महाराष्ट्र सरकारचे सचिव आणि आयुक्त याच्यावर पुरा लक्ष ठेवून आहे. दुसरं असं आहे का त्याच्यावर जितके नुकसान झाले, पंतप्रधान महोदयांची विमा योजना आहे. केंद्राने जे डायरेक्शन, जे नियम, जे धोरण ठरवलेलं आहे त्यानुसार शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यामध्ये पीक विमा कंपनी कुठेही कमी पडणार नाही. नाही, हे एकदा पावसामुळे नुकसान झाले तर आता या शेतकऱ्यांच्या याच्या संदर्भामध्ये आपण काही माहिती घेतली आहे का? आतापर्यंत किती नुकसान? नाही, कसं आहे, अजून 2 दिवस पाण्याचे संकेत दिलेले आहेत आणि पहिला 1 दिवस पाऊस पडला, दुसरा दिवस परत एकदा पडला. अजून 2 दिवसाचा जे काही हवामान खात्याने जी माहिती दिली त्यानुसार एकदा ही नुकसान डिसाईड झाली का मग सर्व ॲक्च्युअल नुकसान किती झालेली आहे त्याचे पंचनामे होतील आणि ते सरकार समोर येतील. म्हणजे शेती आता संपला ना विषय. नाही, शेती हा विषय संपला असेल तर मग दुसरा विषय घ्या, नाही तर मग परत तो चालू होईल, परत येते, मग आमचाही लाईन तुटून जाते. खरंय आपण तुम्ही हा महत्त्वाचा प्रश्न विचारला. याच्याबद्दल आमच्या कॅबिनेटमध्ये ही चर्चा झाली. सातत्याच्या पावसाचा काय तुम्ही नियम, काय धोरण ठरवणार यासाठी आम्ही तात्काळ काही सचिव 2 किंवा 3 सचिव महोदयाची याच्यावर एक कमिटी नेमणार आहे. मुख्यमंत्री महोदयाच्या समोर चर्चा झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या कमिटीला मान्यता दिल्यानंतर ती कमिटी मग 5 mm किंवा 10 mm किंवा 100 mm किंवा 50 mm किंवा 65 मिलीमीटर पाऊस जो पडतोय त्याचा अभ्यास करल आणि याची खरी आतापर्यंत कधी गरज भासली नाही, कधी याच्याबद्दल चर्चाही झाली नाही. सातत्याच्या पावसाचे पैसेच पहिल्यांदा हे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी हा धोरणाची घोषणा केली का सातत्याच्या पावसामुळे आम्ही नुकसान भरपाई देऊ आणि हे पहिल्यांदा आपल्या राज्य सरकारने 764 कोटी काहीतरी आम्ही 705 काहीतरी दिले आम्ही, आणि माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही पण 764 760 किंवा 64 कोटी पर्यंत दिले. हे पहिल्यांदा घडलं.
सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, हे बी पहिल्यांदा घडलं. त्यामध्ये NDRFच्या दुपटीने पैसे देणं हेही पहिल्यांदा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या बद्दल जी माहिती देताना शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवला या महाराष्ट्राचा. तर मी ज्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी दिली, त्या मुख्यमंत्री महोदयांनी नुकसान देताना तुम्ही राज्याची एकंदरीत 10-15 वर्षाचा पूर्ण इतिहास बघा, इतके पैसे कधीही शेतकऱ्याला नाही मिळाले. तितके पैसे शेतकऱ्यांना देण्याचा पवित्र काम, चांगला काम माझ्यासारख्या एक फाटक्या पुढाऱ्याकडून झाला. आणि देणारा आमचा जो दाता आहे साहेब, मी तुम्हाला यासाठी हात जोडून बोलू लागलो की पहिल्यांदा 2 हेक्टरचे 3 हेक्टर, NDRFचे नियमचे डबल आणि सातत्याचा पाऊस, गोगलगाय नावाचा एक जो म्हणजे शंकू गोगलगाय त्याला म्हणतात ते आला, त्यालाही पैसे दिले. तर यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी पैसे देताना शेतकऱ्याला मदत करण्यामध्ये कुठेही काही कमी केली नाही. पण मी तुम्हाला एक गॅरंटीने सांगतो का पहिला पाऊस जर पडला, तुम्हाला माहीत आहे पहिला पाऊस जुलै आणि ऑगस्टमध्ये, तो जास्त पाऊस झाला, त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई ही म्हणजे सप्टेंबरमध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटवर 3,501 कोटी रुपये देण्याचं काम पहिल्यांदा. तुम्ही हे तपासून घ्या, माझ्यापेक्षा तुमच्याकडे सर्व रेकॉर्ड आहे, माहिती आहे, तुम्ही मागू शकतात, पाहू शकतात. पण राज्यामध्ये मला असं वाटतंय का सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी जे काही पैसे दिले, हे पैसे इतके पैसे कधीही राज्याला शेतकऱ्याला मिळाले नाही. हे माझा अभ्यास आहे, कदाचित चुकला असेल तर मी त्याच्याबद्दलही ज्यावेळेस चुकीचे आकडे कोणी सांगितले का नाही याच्यापेक्षा पहिले जास्त दिले होते तर निश्चित मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन. मला असं वाटतंय का आता या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, आता असीम कुमार गुप्तांना तसे मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले का आपण तात्काळ ही समितीची नेमणूक करून त्याचा रिपोर्ट मागवा आणि याची रूपरेषा दिशा किती राहील, कसा राहील, किती पडला, कसा पडला, ते कसं राहील, सातत्याच्या पावसाचा नियमावली तयार होईल आणि त्यानुसार पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान देण्यासाठी त्रास होणार नाही. यांनी हे सांग, यांचं संपलं असेल तर मग या दोघांना जाऊ दे तुम्ही. म्हणजे कसं आहे, पॉलिटिकलमध्ये हे घेतलं तर त्याची तुम्ही एक बातमी बनवून टाकणार. माझी एकच म्हणून मी तुम्हाला बोललो, विनंती केली हात जोडून पहिलेच का यांचं काम संपलं तर अधिकारी महोदयांनाही अडचणीमध्ये आणण्याचे प्रश्न मला विचारा, यांना विचारून नाही होणार. तुम्ही आले तर चालेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.